राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य सरकारनं एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारनं बुधवारी केली। या निर्णयामुळे आता राज्यातल्या पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वाढून 58% झालाय। वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत या संदर्भात अधिकृत निवेदन सादर करत कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याबाबतची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट लाभ राज्यातल्या 5,16,000 शासकीय कर्मचारी आणि सुमारे 8,72,000 निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे। ही वाढ 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात आली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि अनुदान प्राप्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून वाढत्या महागाईच्या काळात हा मोठा आर्थिक आधार मानला जातोय। या वाढीव खर्चामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेऊन संबंधित विभागांच्या मंजूर अनुदानातूनच हा खर्च भागवण्याचे आदेश देण्यात आले। गुढीपाडव्याच्या तोंडावर थकबाकी मिळणार असल्यानं कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी फेब्रुवारी-मार्च मध्ये साजरी होणार असल्याचं चित्र आहे।